व्हिडिओ दिसता ना. You are permitted to record the lecture now. Now, see another protein present into the plasma, that is serum globulin. Another category, serum globulin. Okay, this is another second most abundant protein into the blood plasma, that is serum globulin. It is also called a serum globulin. Okay, I will write here. It is also called immunoglobulin. It is also called immunoglobulin. याला immunoglobulin सुद्धा म्हणतात. In short, it is called Ig. याला लिहिताना आपण असं लिहितो. पुढे जाऊन तुम्हाला कळेल आता येणार काही चॅप्टर्स मध्ये immunoglobulins. ठीक आहे. So you might have heard about the antibodies. तुम्ही antibodies बद्दल ऐकलं असणार आहे. ठीक आहे. So immunoglobulins म्हणजेच antibodies. Okay. So immunoglobulin Ig indicate antibodies. Okay, we are having 5 different kinds of antibodies in our blood. आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज तुम्हाला बघायला मिळतील की ज्याला आपण सीरम ग्लोब्युलिन किंवा इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो. राईट. सो what is the function? Okay, before moving to the function, you should know what is exactly antibody. Okay, due to this pandemic COVID-19 condition, you might have heard about antibodies many times. So what is your idea about the antibody? काय सांगता येईल की अँटीबॉडी बद्दल तुम्ही ऐकले खूप सारं आताबद्दल की हा कोविड झाल्याच्या अँटीबॉडी तयार होतात बॉडी मध्ये वगैरे वगैरे. तर एक्झॅक्ट तुम्हाला काय इन्फॉर्मेशन आहे अँटीबॉडी बद्दल काही सांगता येईल? कुणी सांगेल? Anybody? Or should I explain? बोला. अँटीबॉडीज काय असतात? Shall I explain? मी सांगू? Okay. So अँटीबॉडी त्याला शॉर्ट मध्ये एबी लिहितो आपण. हा सर ते आपली बॉडी प्रोड्यूस करत असते डिसीजला फाईट करण्यासाठी. एक्झॅक्टली, फाईट अगेन्स्ट व्हायरस म्हणू शकतो आपण. ओके, बट हाऊ कॅन वी डिफाइन इट? कसं डिफाइन करूयात आपण त्याला? अँटीबॉडी इट इज अ ग्लायकोप्रोटीन. इट इज अ ग्लायकोप्रोटीन. काय असतो अँटीबॉडी? ग्लायकोप्रोटीन. produced by immune cells. ठीक है? To fight against antigen. अँटीजनच्या विरुद्ध लढणाऱ्या जे काही प्रोटीन्स असतात त्याला आपण म्हणतो अँटीबॉडी. आता अँटीजन म्हणजे काय हा एक प्रश्न पडतो. तर अँटीजन इट इज, इथे आपण लिहू वाटलंस, antigen it is any foreign particle. Antigen it is any foreign particle which can cause disease. किंवा डिसीज म्हणण्यापेक्षा असं आपण म्हणूयात which can affect on metabolism. Okay, antigen it is any foreign particle, okay, which can affect metabolism. असा कुठलाही फॉरेन पार्टिकल जो मेटाबॉलिझमला अफेक्ट करतो, त्याच्यामध्ये थोड्या प्रकारचा काही वेगळ्या प्रकारचा चेंजेस घडून आणू शकतो. लाईक एक्झाम्पल मध्ये आपण सांगूया बॅक्टेरिया, व्हायरस, fungi, parasites and all that, right? Bacteria, virus, fungus, parasites, these are the 4. Sir, okay, these are the 4 different examples. हा बोला. काय लेफ्ट साइडचा थोडासा वर्ड दिसत नाहीये. जस्ट अ मिनिट. हा
आता ठीक आहे. ओके सर. Okay. So bacteria, virus, fungus, parasites, these are some examples of antigens. Okay. आता बॉडी मधले आपल्या कुठलाही फॉरेन पार्टिकल म्हणजे आपल्या शरीराचा भाग नाहीये असा कुठलाही केमिकल सबस्टन्स बॉडी मध्ये येऊ द्या, त्याला आपण अँटीजन समजतो. आणि हा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आल्याच्या नंतर आपल्या मेटाबॉलिझमवर त्याचा काही ना काहीतरी परिणाम घडून येत असतो. फॉर एक्झाम्पल बॉडीचं टेम्परेचर 37°C नॉर्मल आणि एखादा व्हायरस बॉडीमध्ये आला तर बॉडीचं टेम्परेचर 38 झालं, म्हणजे काय झालं, मेटाबॉलिझम चेंज झाला. काय म्हणताय? लेट मी चेक युअर मेसेज. सिरम हा ब्लडला शब्द वापरतो बेटा आपण. हा ब्लड प्लाझ्माला शब्द वापरतो आपण. हा सिरम म्हटल्याच्या नंतर इट रिप्रेझेंट द ब्लड. ओके. सिरम रिप्रेझेंट दी ब्लड इटसेल्फ, वेगळं काही नाहीये. ओके. सांगूया ते टर्म सुद्धा क्लिअर करू आपण. सध्या कन्सिडर करा की सिरम ग्लोबिन, जेव्हा आपण पूर्ण ब्लड जेव्हा डिस्कस करू, आपण सध्या फक्त प्लाझ्मा डिस्कस करतोय, तर सिरम काय असतं हे पण कळेल तुम्हाला. तर सिरम ग्लोबिन म्हणजे ब्लड मध्ये आढळणाऱ्या किंवा प्लाझ्मा मध्ये आढळणाऱ्या तुम्हाला काय तर प्रोटीन, त्याला सिरम ग्लोबिन म्हणतात. ओके. Then bacteria, virus, fungus, parasite. These are the foreign particles or these are called antigens. आणि या बघ अँटीजन म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस बॉडीमध्ये आल्याच्या नंतर यांना पकडून मारणं, यांना पकडून किल करणं हे अँटीबॉडीचं काम असतं. म्हणून आपण अँटीबॉडी काय म्हणतो? अँटीबॉडी इट इज अ ग्लायकोप्रोटीन. अँटीबॉडी इट इज अ ग्लायकोप्रोटीन प्रोड्यूस्ड बाय इम्युन सेल्स. इम्युन सेल आता आपल्या बॉडीमध्ये कळेल तुम्हाला पुढे जाऊन. व्हाईट ब्लड सेलचा प्रकार आहे. ओके. व्हाईट ब्लड सेलचा प्रकार आहे बी सेल अँड टी सेल्स. तर बी सेल अँटीबॉडी बनवण्याचं काम करत असतात, त्याला आपण इम्युन सेल म्हणूयात पुढे चालून. डब्ल्यूबीसी मध्ये कळेल. टू फाईट अगेन्स्ट द अँटीजन. अँटीजनच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध फाईट करतात आणि अँटीजनला किल करण्याचं काम अँटीबॉडी करत असतात. ठीक आहे. त्या कधी तयार होतात? तर जेव्हा एखाद्या फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये येतो तेव्हा, अदरवाईज नाही तयार होणार. ठीक आहे. देन अँटीबॉडी या 5 प्रकारच्या असतात. अँटीबॉडी जी, अँटीबॉडी ए, अँटीबॉडी एम, अँटीबॉडी डी, अँटीबॉडी ई. बघा वाटलं शेवट लिहून घ्या अगोदर, फ्रेश पेज वर लिहू आपण. राईट ऑन दिस विल राईट ऑन अनदर पेज. Done, sir. Done? Girls, should I up? Done, sir. Yes, Okay. sir. Understood what is antigen and antibody? Understood? Yes, sir. Okay. So let me focus on one thing again. So as I said that antibody, it is a glycoprotein. It is a glycoprotein. What is called glycoprotein instead simple protein? Simple protein म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला glycoprotein का बरं म्हणणार? It is protein, right? But it is added a glyco means sugar part. त्या प्रोटीन वरती काही कार्बोहायड्रेटचा पार्ट जोडला, शुगरचा पार्ट जोडलाय, त्याने काय होणार? तर ग्लायकोप्रोटीन काय म्हणायचं, तर ब्लड मध्ये 90% वॉटर आहे आणि वॉटर मध्ये तरंगण्यासाठी, वॉटर मध्ये जर फ्लो व्हायचा असेल तर डेन्सिटी कमी असणं गरजेचं आहे. पाण्यावरती तेच सबस्टन्स तरंगतात ज्यांची डेन्सिटी कमी असते. लाईक तुम्ही तेल बघा, ऑइल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स, काय ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट जे काय असतात ते पाण्याच्या सरफेस वरती तरंगतात. का? डेन्सिटी कमी असते. राईट. बर्फ, इव्हन पाण्या जो काही बर्फ तो सुद्धा पाण्यावरती तरंगतो. कशामुळे? डेन्सिटी कमी आहे. म्हणजे ज्या पदार्थाला पाण्याच्या सरफेस वरती फ्लोट व्हायचंय त्यांची डेन्सिटी कमी असणं गरजेचं आहे. ओके. सो मग प्रोटीन याची डेन्सिटी जास्त असेल तर याच्यावरती ग्लायको पार्ट म्हणजे कार्बोहायड्रेटचा पार्ट जोडला तर त्याची डेन्सिटी कमी होते आणि तो ब्लड मध्ये फ्लोट व्हायला लागतो, म्हणजे पूर्ण शरीरभर फिरायला मोकळा झाला तो. राईट. म्हणून त्याला आपण ग्लायकोप्रोटीन म्हणतो. राईट. Try to clarify all those basic terms also, right? Why we called glycoprotein to the antibody instead simple protein? हा एक प्रोटीन आहे पण याला ग्लायकोप्रोटीन का म्हटलं हे तुम्ही विचारलं पाहिजे होतं. ठीक आहे. सो आय हॅव एक्सप्लेन इट. तुम्ही कुठेतरी लिहून घेत चला तुमच्या मराठी लँग्वेज मध्ये, कुठेतरी वहीच्या कोपऱ्यामध्ये मुद्दाम पटपट गोष्टी लिहून घेत चलाच्या अशा. ओके. देन सो टाइप्स ऑफ अँटीबॉडीज विल सी. हा इथला भाग नाहीये तेवढासा डिटेल, पण हे पुढे सुद्धा येणारच आहे आणि आपल्याला याचा संदर्भ घेतच पुढे जायचंय.
So types of antibodies: antibody G, antibody A, antibody M, antibody D, and antibody E. GAMDE 5 प्रकारचे अँटीबॉडी आहेत, राईट. तर त्याच्यापैकी आपण तुम्हाला आठवत असेल आपण डायजेशन चॅप्टर शिकला होता. डायजेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की बॉडी फ्लुइड्स मध्ये तुम्हाला ए अँटीबॉडी नेहमी मिळतात. म्हणजे आपल्या जो काही घाम निघतो ना शरीरामधून घाम, त्या घामामध्ये अँटीबॉडी ए असतात. आपल्या लाळेमध्ये अँटीबॉडी ए असतात. आपल्या डोळ्यातलं जे काही पाणी अश्रू त्याच्यामध्ये अँटीबॉडी ए असतात, राईट. So body fluids contain antibody A to fight against the antigens. म्हणजे आपले डोळे उघडे असतात तर नेहमी तर याच्यामधनं बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस एंट्री करू शकतात बॉडी मध्ये. मग त्यांनी नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी नेहमी डोळे ओले असतात आपले. ओके. सो तेव्हा अँटीबॉडी ए डोळ्यातलं जे काही पाणी असतं त्यांना तिथेच किल करतो मायक्रो ऑर्गॅनिझमला, राईट. त्याच्यानंतर तुम्ही बघा नोज मध्ये जो काही म्युकस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अँटीबॉडीज बघायला मिळतील. आणि आणखी दुसरी गोष्ट माउथ मध्ये सलायवा आहे, त्या सलायवा मध्ये सुद्धा तुम्हाला अँटीबॉडीज बघायला मिळतील, अँटीबॉडी ए मेनली, राईट. सो बॉडी फ्लुइड्स दॅट मे हॅव अ अँटीबॉडी ए. इवन मदरच्या मिल्क मध्ये आता छोटा बेबी जो काही असतो, न्यू बॉर्न बेबी, तो ब्रेस्ट फिडिंग करतो, ठीक आहे, फक्त आईचं दूधच पित असतो. तर मग या आईच्या दुधामध्ये सुद्धा अँटीबॉडी ए असतात. कारण हा जो काही बेबी आहे त्या बेबीची इम्युनिटी सिस्टम खूप वीक असते, प्रतिकार क्षमता खूप वीक असते. आणि या कमी प्रतिकार क्षमतेला किंवा वीक अशक्त अशी प्रतिकार क्षमता असल्यामुळं याला लवकर रोग होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून याची हा अँटीबॉडी पण बनवू शकत नाहीये, तो एवढं अफोर्डेबल नाही त्याच्यासाठी. म्हणून रेडीमेड अँटीबॉडी मदर त्याला प्रोव्हाइड करत असते मिल्क थ्रू, बरोबर. तर ह्या अँटीबॉडी ए हा बॉडी फ्लुइड्स मध्ये प्रेझेंट असतात. आता डिटेल मध्ये याला आपण हेल्थ अँड डिसीज चॅप्टर मध्ये डिस्कस करू. सध्या फक्त एवढं माहिती असावं की अँटीबॉडी काय असतात, अँटीजन काय असतात, अँटीबॉडीचे प्रकार काय असतात. ओके, राईट ऑन दिस. ग्लायकोप्रोटीन म्हणजे सांगा ना सर. हा, ओके. ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन म्हणजे काय बेटा? प्रोटीन हे माहिती आपल्याला. प्रोटीन म्हणजे काय? चेन ऑफ अमिनो ऍसिड. ओके. आता समजा ही ब्लड वेसल आहे, ही रक्तवाहिनी आहे. ओके, या रक्तवाहिनीमध्ये रक्त आहे. आता या रक्तामध्ये 90% काय आहे? पाणी. पाण्यावर तरंगायचं असेल, आता हे अँटीबॉडी जी काही तयार झाली ती इथं ठेवून उपयोग आहे का? नाही. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये बॅक्टेरिया येऊ शकतो, कोणत्याही भागामध्ये व्हायरस असू शकतो. मग या अँटीबॉडीचं काम काय असतं? पूर्ण शरीरभर फिरणं, शरीरभर फिरत फिरत त्या अँटीजनला शोधणं आणि त्यांना तिथंच मारणं, हे त्यांचं काम असतं. कोणाचं? अँटीबॉडीचं. मग हे अँटीबॉडी शरीरभर फिरायचं त्यांना असेल तर त्यांना ब्लड मध्ये तरंगायला हवं, बरोबर. मग त्यांना तरंगायचं असेल तर त्यांच्या, आता आपल्याला माहितीये की प्रॉपर्टी माहिती आपल्या वॉटरची, की वॉटर मध्ये, पाण्यामध्ये तरंगायचं असेल तर कुठल्याही सबस्टन्सची डेन्सिटी कमी असणं गरजेचं आहे. मग डेन्सिटी कमी असेल, डेन्सिटी तर प्रोटीनची नॉर्मली जास्त आहे. मग या प्रोटीन मध्ये एक पार्ट ऍड करतात, त्या पार्टचं नाव आहे ग्लायको. ग्लायको म्हणजे शुगर आणि किंवा कार्बोहायड्रेट. म्हणजे प्रोटीनला कार्बोहायड्रेटचा पार्ट जोडला की त्याची डेन्सिटी कमी होते. ओके. सो ग्लायको पार्ट इथे आपण लिहू वाटलंस, ग्लायको पार्ट lowers the density. Glyco part lowers density of protein. प्रोटीनची डेन्सिटी कमी करतो ग्लायको पार्ट, शुगरचा पार्ट. त्यामुळं कार्बोहायड्रेट किंवा ग्लायकोचा पार्ट हा प्रोटीनवर जोडला, त्यामुळे डेन्सिटी कमी झाली. आता हा अँटीबॉडी जी काही तयार झाली, जो काही प्रोटीन तयार झाला, तो पूर्ण शरीरभर रक्तामार्फत फिरत असतो आणि शरीरातल्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामधून अँटीजन जे काही येतं, फॉरेन पार्टिकल जे शरीरामध्ये आपला रोग तयार करण्यासाठी आलेले असतात, यांना शोधून शोधून मारण्याचं काम कोण करतो? अँटीबॉडी करत असतो. ओके. करो झाला असेल? हो सर. अंडरस्टूड ग्लायकोप्रोटीन बेटा? यस सर. ओके, चलो लेट्स सी अनदर कॉन्सेप्ट. सिरम ग्लोब्युलिन झाला, सिरम अल्ब्युमिन झाला. आता काही क्लोटिंग प्रोटीन्स बघूयात आपण. क्लॉटिंग प्रोटीन्स. प्लाझ्मा कंटेन्स सम clotting proteins.
ओके, क्लॉटिंग प्रोटीन्स असणं गरजेचं आहे आपल्या ब्लड मध्ये, आणि आपल्याकडे दोन क्लॉटिंग प्रोटीन्स आहेत. प्लाझ्मा कंटेन्स prothrombin and fibrinogen. Okay, plasma contains prothrombin and fibrinogen as a clotting factor. काय करतात हे फॅक्टर्स किंवा हे प्रोटीन्स? they make clots of blood. They make clots of blood to prevent further blood loss. Okay, they make clots of blood to prevent the further blood loss. Plasma contains prothrombin and fibrinogen as the clotting factors. आपल्या प्लाझ्मा मध्ये रक्त गोठवण्यासाठी, रक्ताच्या गाठी बनण्यासाठी, गोठवण्यासाठी काही प्रोटीन्स काम करतात. they make clots of blood to prevent the further blood loss. आता हे का करायचं? मग तुम्हाला इनिशियली तुम्हाला हे माहिती आहे का की रक्त का गोठवायचं असतं किंवा कधी गोठवायचं असतं, ते सांगता येईल? तर जर काही एखादी जखम झालेली असेल आणि तिच्यातून रक्त जर का वाहत असेल तर ते रक्त थांबवण्यासाठी तिथं हे करतात, क्लॉट करतात. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. की जेव्हा केव्हा ऍक्सिडेंटल इंजुरीज होतील, एक्सटर्नली कुठल्या तरी फोर्सने आपली स्किन डॅमेज झाली असेल, आपला टिश्यू डॅमेज झालेला असेल, तर त्या टिश्यू मधून ब्लड लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ऍक्सिडेंटल केसेस तुम्हाला माहिती आहे, आणि गरजेपेक्षा जास्त ब्लड लॉस जर झाला तर आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं बॉडीमध्ये. त्यामुळं आता इंजुरी झालेली आहे, ब्लड लॉस व्हायला नेमकं चालू झालंय, ब्लड हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की लगेच गोठ्याला लागतं रक्त. ठीक आहे, तर रक्तामध्ये क्लॉटिंग फॅक्टर फायब्रोनोजन आणि प्रोथ्रोम्बिन हे हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की लगेच रक्त गोठवायला लागतं. ठीक आहे, आणि रक्ताच्या गाठी बनतात, रक्त जाणं तिथंच थांबतं. म्हणजे शरीरातून रक्त प्रवाह थांबवण्यासाठी हे काम करतात. ठीक आहे, जस्ट इमॅजिन, आता हे फॅक्टर्स नाहीयेत, कल्पना करा की फॅक्टर ऍब्सेंट, प्रोटीन फॅक्टर ऍब्सेंट एखाद्याच्या बॉडीमध्ये, काय होईल बरं? सर जखम झाल्यामुळे रक्त किती पण वाया जाईल. हा बरोबर, जखम झाल्याच्या नंतर सगळं रक्त बॉडीच्या बाहेर निघून जाईल. ओके, त्याला आपण तो एक, आता त्याच्यासाठी एक डिसीज बघा पुढचा तुम्हाला कळेल, रॉयल हिमोफिलिया. लंडनच्या रॉयल फॅमिली मधल्या लोकांना हा डिसीज झालेला आहे. फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 हे प्रोटीन आहेत. फर्दर हे इनिशियल प्रोटीन्स आहेत तुमच्या सिलेबस नुसार, पण फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 असे दोन प्रोटीन्स आहेत. फॅक्टर नसल्यामुळं ब्लड लॉस कंटिन्युअसली होत राहतो त्यांना जखम झाल्याच्या नंतर. त्याला रॉयल हिमोफिलिया नावाचा डिसीज म्हणतात. ठीक आहे, तर प्रायमरी स्टेजला आपण समजून घेऊयात की फायब्रोनोजन असेल किंवा प्रोथ्रोम्बिन असेल, हे बघा तुम्हाला आठवतंय प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजन ही नावं कशी आहेत? these are the inactive forms of protein. Pro means inactive, here gen indicate it also inactive form of protein. So prothrombin चं कन्वर्जन थ्रॉम्बिन मध्ये कधी होतं? जेव्हा ऍक्सिडेंटल इंजुरी होईल. किंवा फायब्रोनोजन चं कन्वर्जन फायब्रिन मध्ये कधी होतं? जेव्हा तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जाईल किंवा जेव्हा इंजुरी होईल. तर आपण इथे मेन्शन करूयात मुद्दाम म्हणून की प्रोथ्रोम्बिन हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे. Prothrombin, it is inactive form. It converts into thrombin. It is active form. आणि उगाच रक्त गोठवायचं का? नाही, तर रक्त तेव्हाच गोठलं पाहिजे जेव्हा केव्हा याची गरज आहे. त्याच्यानंतर फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये झालं पाहिजे. दिस इज ऍक्टिव्ह फॉर्म, फायब्रिन मध्ये झालं पाहिजे. बरोबर, तर हे ऍक्टिव्ह फॉर्म्स आहेत. तर सांगायचं हे आपल्या सध्याच्या काळामध्ये क्लॉटिंग प्रोटीन म्हणजे ऍक्सिडेंटल केसेस मध्ये ब्लड लॉस होऊ नये म्हणून ब्लड लॉस टाळण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काही प्रोटीन्स तयार होतात, आणि ते प्रोटीन्स म्हणजेच क्लॉटिंग प्रोटीन्स.
आणि क्लॉटिंग प्रोटीन तयार होणं खूप गरजेचं आहे. कशासाठी? तर फर्दर ब्लड लॉस टाळण्यासाठी. दॅट्स इट. ओके. आणि मग मला सांगा, आता हे झालं बाहेरचं की ऍक्सिडेंटल इंजुरी झाली बाहेरून आणि ब्लड लॉस होतो. पण आपल्या शरीरामध्ये दररोज हजारो ब्लड वेसल ब्रेक होतात आणि हजारो ब्लड वेसल रिसील पण होतात. जसं शेतातली पाईपलाईन असते, प्रेशर वाढल्यामुळं पाईपलाईन लिकेज होते. ते लिकेज काढल्याशिवाय शेतामध्ये पाणी निघत नाही, आपल्या कुठेतरी वाटतच पाणी निघतं. तसं आपल्या शरीराच्या आतमध्ये असतं. दररोज कितीतरी ब्लड वेसल ब्रेक होतात. कशामुळे होतात? तर टेन्शन, दुःख, एक्साइटमेंट याच्यामुळे ब्रेक होत असतात. फारच आनंदी आपण, फारच एक्साइट झालो, आपण डान्सच करायला लागलो, तर आतमध्ये शरीराच्या बाहेरून तुम्ही नॉर्मल दिसता, पण तुमच्या आतमध्ये इंजुरीज झालेल्या असतात, आतमध्ये जखमा झालेल्या असतात. म्हणजे ब्लड वेसल्स निघून जातात, ब्लड वेसल्स ब्रेक होतात. त्याच्यानंतर आपण खूप दुःखी, आपण टेन्शन घेतोय, खूप स्ट्रेस मधून जातोय, तर अशा वेळेला सुद्धा बॉडीच्या आतमधल्या ब्लड वेसल्स ब्रेक झालेले असतात. त्यांना रिसील करण्याची कॅपॅसिटी बॉडीमध्ये असते, त्याचा काही इश्यू नाहीये. पण हाच कन्सेप्टला धरून आपण उंदीर मारण्याचं औषध तयार केलं. ओके. तर एखादी रक्तवाहिनी ब्लड वेसल ब्रेक झाल्याच्या नंतर तिला रिसील करण्यासाठी क्लॉटिंग प्रोटीन काम करतात. पण क्लॉटिंग प्रोटीनला काम करू न देण्याचं काम औषध एक वारफेरिन नावाचं केमिकल करतं. मग त्या उंदराला आपण वारफेरिन नावाचं केमिकल त्या उंदराच्या गोळीमध्ये टाकतो आपण. ती ऍडव्हर्टाइज, एक बार खाकर मरे बहागर जाकर, ऐकलं असेल तुम्ही ती ऍडव्हर्टाइज उंदराची. तर सर ते त्याच्यामध्ये वारकरी वारफेरिन नावाचं केमिकल असतं. एक मिनिट बोला तुम्ही. हा बोला, मी ऐकतो, बोला. ते औषध कसं आहे सर? ते वारफेल कसं आहे म्हणजे नेमकं? त्या औषधामध्ये वारफेरिन नावाचं केमिकल आहे, जे महत्वाचं काम करतं. ते उंदराच्या गोळ्या असतात ना, बनवलेल्या गोळ्या असतात ना, उंदीर मारण्याच्या गोळ्या, त्या गोळ्यामध्ये ते केमिकल आहे, वारफेरिन नावाचं केमिकल. करतं काय वारफेरिन नावाचं केमिकल? तर प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये होऊ देत नाही, इनएक्टिव्ह याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जाऊच देत नाही. तर हा काय करणार आहे? म्हणजे जखम झाली आतमध्ये, ब्लड वेसल ब्रेक झाली, हे रिसील करायला पाहिजे पण रिसील करू देत नाही, म्हणजे ब्लड लॉस होत जातो शरीरामध्ये. म्यूट झाली. कंडिशन येऊ शकते बॉडीमध्ये. त्यामुळं याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर ते केमिकल वारफेरिन, म्हणून बाहेरून तो नॉर्मल दिसतो. हार्ट अटॅक आल्याच्या नंतर ते उंदीर होतो, पण त्याचा डोस नाही. ओके. शक्यतो हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला जर उंदीर मारण्याचे औषध जर दिलं थोडंफार खायला, तर तो जगू शकतो. ओके. तर वारफेरिन म्हणजे उंदीर काय करतो? ते खातो आणि थोड्या वेळाने आपोआप तो मरतो. म्हणून आपण काय म्हणतो की एक बार खाकर मरे बाहेर जाकर. म्हणजे उंदीर घरात औषध खातो आणि बाहेर जाऊन मरतो, कारण त्याच्या आतमध्ये, शरीराच्या आतमध्ये भरपूर साऱ्या ब्लड वेसल ब्रेक झालेल्या असतात, त्यांचा ब्लड लॉस झालेला असतो. ओके. राईट डाऊन नाव. आता लिहून घ्या. डन सर. एव्हरीवन. एक मिनिट सर फक्त. ओके सर. सर काही वेळेस आपण म्हणतो आपल्या डोक्यात गाठ झाली, रक्ताची गाठ झाली, तर ते बी याच्या येणे होतं का? ओके. आता आणखी एक फॅक्टर आहे, अँटी कोॲग्युलंट किंवा अँटी क्लॉटिंग. प्रोटीन्स. आता अँटी कोॲग्युलंट काय असतात? They prevent blood clotting.
एक्झाम्पल आहे हेपॅरिन. हेपॅरिन. व्हॉट इज हेपॅरिन? इट इज सल्फेटेड शुगर. आपल्या ब्लड प्लाझ्मा मध्ये हेपॅरिन नावाचं केमिकल सबस्टन्स आहे आणि हेपॅरिन नावाचं केमिकल सबस्टन्स एक्झॅक्टली आहे काय तर सल्फेटेड शुगर. काय आहे? सल्फेटेड शुगर आहे. काय करतो हा? हेपॅरिन प्रिव्हेंट्स किंवा हेपॅरिन स्टॉप्स ऍक्टिव्हिटी ऑफ क्लॉटिंग प्रोटीन. क्लॉटिंग protein in normal condition. हेपॅरिन काय करतो तर क्लॉटिंग प्रोटीनची ऍक्टिव्हिटी थांबवतो. फॉर एक्झाम्पल समजा इथे प्रोथ्रॉम्बिन आहे. प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं पाहिजे? रक्त गोठवण्यासाठी कशामध्ये झालं पाहिजे? थ्रॉम्बिन मध्ये झालं पाहिजे, बरोबर. पण इथे हेपॅरिन आलेला आहे. हेपॅरिन ब्लड मध्ये नेहमीच असतो. हा काय करतो तर या प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये होऊच देत नाही. कधी? जेव्हा ऍक्सिडेंटल इंजुरी झालेल्या नसतील तेव्हा. आता समजा ऍक्सिडेंटल इंजुरी झाली, जखम झाली, गाडीवरून पडलो, ऍक्सिडेंट झाला, खरचटल्याच्या नंतर रक्त बाहेर आल्याच्या नंतर हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा हेपॅरिन येईल, हेपॅरिनचं काम करणं बंद होतं. हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की हेपॅरिनचं काम करणं बंद होतं. आता नॉर्मल कंडिशन मध्ये कोणा संग बोलू राहिली व? तर आवाज येते. अभिषेक मोरे. अभिषेक मोरे. लेक्चरच्या बाहेर काढून टाकू त्याला. चला, तर नॉर्मल कंडिशनला जेव्हा आपण नॉर्मल आहोत, कसल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट झालेला नाहीये, त्या कंडिशनला प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये होणार होतं, पण ते हेपॅरिन होऊ देत नाही. याला आपण अँटी कोॲग्युलंट म्हणतो किंवा अँटी क्लॉटिंग प्रोटीन म्हणतो. ठीक आहे, सो अँटी क्लॉटिंग फॅक्टर, नॉट प्रोटीन. प्रोटीन. तर आता समजा जेव्हा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आता प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये व्हायला पाहिजे, गरजेचं आहे, बरोबर आहे. पण अशा वेळेला म्हणजे कसं होईल? इथे हेपॅरिन बसलेला आहे, पण जेव्हा केव्हा हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा हेपॅरिन येईल, हा हेपॅरिन हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की बरोबर याचं फंक्शनिंग, स्वतःच फंक्शनिंग बंद पडतो, स्वतःच काम करणं सोडून देतो. आता हेपॅरिनने काम करणं सोडून दिलं की प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये होणार आणि रक्त गोठायला लागणार. ओके, बघा आता असं एक मेकॅनिझम आहे. काय डाऊट आहे का? बोला आता. हा सर. बोला सर, जेव्हा आपल्या म्हणजे डॉक्टर लोक म्हणतात ना की डोक्यात रक्ताची गाठ झाली, तर ते पण याच याने होतं का? नाही, त्याचं काय असतं, आपल्या मेंदूला रक्त पुरवठा करणारे जे काही कॅपिलरीज असतात ना, छोटे छोटे कॅपिलरीज, यांना प्रोटेक्शन गेलेलं नसतं, प्रोटेक्शन नसतं. आणि त्यांच्या वॉलवर बघूया आपण, खूपच एकच मेम्ब्रेनचा थिन असा वॉल असतो. आणि त्याच्यावरती आता काय होतं, आपण जेव्हा स्ट्रेस घेतल्याच्या नंतर ब्लड खूप हाय प्रेशरनी ब्लड सप्लाय होत असतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कसं सांगतोय ते, सपोज ही एक महत्वाची शिर आहे जे ब्रेनला ब्लड सप्लाय घेऊन चालली, जी 3 ब्लड वेसल मध्ये डिवाइड झाली. पुन्हा आणखी याच्यानंतर याचं डिवायडेशन छोट्या छोट्या 2 मध्ये झालं, याचं डिवायडेशन आणखी छोट्या छोट्या 2 मध्ये झालं. असं करत करत त्यांचं डिव्हिजन चालू आहे आता फर्दर, असं छोट्या छोट्या. ओके, रक्त पुरवठा मेंदूला करण्यासाठी. तर इथे आल्याच्या नंतर याचा जो काही वॉल आहे, खूप थिन वॉल आहे. ओके, आता ब्लड एकूण खूप फास्टली प्रेशरने आलं. जेव्हा आपण टेन्शन घेतो, जेव्हा आपण राग येतो, आपल्याला जेव्हा राग येतो, तेव्हा प्रेशर, आपला जो काही हृदय असतं, ते हृदय हार्ट खूप प्रेशरनी ब्लड सप्लाय करतो आपल्या मेंदूला. आणि मेंदूमध्ये असणाऱ्या जे काही रक्तवाहिन्या असतात, यांना मेम्ब्रेन खूप थिन असतो, पातळ असं मेम्ब्रेन असतो. त्याच्यावरती ताण आला थोडा रक्ताचा, ब्लड प्रेशर वाढलं की रक्तवाहिन्या फुटतात. आणि रक्तवाहिन्या फुटल्यामुळे तिथं क्लॉटिंग प्रोटीन काम करायला जातात, पण तिथं रक्ताची गाठ बनते. त्याला ब्रेन
हॅमरेज म्हणतात. म्हणून आपण सांगतो की जनरली टेन्शन नाही घ्यायला पाहिजे, स्ट्रेस नाही घ्यायला पाहिजे, राग नाही आला पाहिजे, कारण ब्रेन हॅमरेज म्हणतात त्याला, रक्ताच्या गाठी ब्रेन मध्ये बनण्याची शक्यता असते. आणि मग नंतर त्या बनल्याच्या नंतर पुन्हा त्यांना रिट्रॅक्ट करता येते, त्यांना ऑपरेट करूनच बाहेर काढावं लागत असतं. ठीक आहे, तर ती एक गोष्ट आहे. ओके. हे समजलं, मेकॅनिझम समजला हा कसा असतो. इथे मेन्शन करू आपण, heparin stops its own activity in presence of air or oxygen. म्हणजे हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये हेपेरिन आला की याची स्वतःची ऍक्टिव्हिटी बंद पडते. हा स्वतःच काम नाही करत म्हणायचं, नंतर प्रोथ्रॉम्बिन याचा लगेच प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये होणार, रक्त गोठ्याला लागणार. असं मेकॅनिझम आहे, लिहून घ्या. नसेल समजलं तर पुन्हा सांगा, मी समजून सांगतो. डन सर. Plays a vital role in uniform distribution of heat. Uniform distribution of heat called homeothermy. Plasma plays a vital role in uniform distribution of heat. Okay, so it is important because blood enzymes in blood works at only certain limit of temperature. याचा अर्थ काय होतो, प्लाझ्मा एक महत्वाचं काम करतो. रक्तामध्ये, ब्लड मध्ये आपल्या पायापासून तर डोक्यापर्यंत सगळीकडे टेम्परेचर सारखं ठेवण्याचं काम करतो. असं नाहीये की डोक्याचं टेम्परेचर 25 आहे, पायाचं टेम्परेचर 35 आहे, हाताचं टेम्परेचर 10 आहे आणि पोटाकडे टेम्परेचर 40 आहे, असं काही आहे का? नाही. तुम्ही आपल्या शरीराच्या कोणत्याही भागामध्ये टेम्परेचर चेक करा, ते टेम्परेचर सारखंच मिळेल. आणि हे महत्वाचा रोल प्ले कोण करतं? प्लाझ्मा करतो. कशासाठी? तर आपल्या शरीरामध्ये शरीरभर रक्त फिरत असतं आणि शरीरामध्ये रक्तामध्ये असणारे जे काही एन्झाईम्स असतात ते एन्झाईम्स 37 डिग्री सेल्सिअसलाच प्रॉपरली काम करतात. म्हणून शरीरामध्ये 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ते कमी नको व्हायला, जास्तही नको व्हायला. म्हणून इथे होमिओथर्मी नावाचा कन्सेप्ट आहे. तर होमिओथर्मी, आता इथे आणखी एक कन्सेप्ट आहे, आपण एंडोथर्मिक ॲनिमल्स, आपण ह्युमन बिईंग किंवा मॅमल्स जे काय असतात ते एंडोथर्मिक ॲनिमल्स. ओके, एंडोथर्मिक म्हणजे काय? तर आता थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही स्वेटर घालता, बरोबर? आपण पांघरून घेऊन झोपतो छानपैकी, मोठे मोठे ब्लँकेट्स, ठीक आहे, स्वेटर घालतो, ग्लोव्ह घालतो, कानाला कव्हरिंग साठी टोपी वगैरे घालतो, प्रोटेक्शन करतो आपण स्वतःच, बरोबर? तर हे झालं प्रोटेक्शन साठी. बट आता उन्हाळ्यामध्ये आपलं काय बिहेवियर असतं? उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये आपण स्वेटर जॅकेट घालून फिरतो का? नाही. ठीक आहे, पातळ कपडे घालतो जेणेकरून आपल्याला थंडी म्हणजे काय